बघा प्रश्न PSI मुख्य परीक्षा 16चा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो, विधानावरून डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. आता आपण विधानावरून डायग्राम तयार केलेला आहे. विधान क्रमांक 1 काय सांगितले रे, काही वाघ सिंह आहेत, काही वाघ सिंह आहेत, पुन्हा काही सिंह गायी आहेत. तुम्हाला विधान क्रमांक 2 मध्ये काही सिंह गायी सांगितलेत आणि विधान क्रमांक 3 मध्ये काही ससे घोडे आहेत. आता काही ससे घोड्यामध्ये आपण इथं जोडू शकत नाहीये, मग सांगा रे काही ससे घोडे आपण सेपरेट डायग्राम वेगळे काढलेले. मग आता काय करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. पण लक्षात ठेवा, सगळे निष्कर्ष चेक करण्याच्या अगोदर तुम्ही पर्यायामध्ये जर बघितलं, पर्यायामध्ये सगळ्यात जास्त वेळा वापरलेला निष्कर्ष कोणता आहे, तो डी वापरलाय. बघा इथं पण डी घेतलाय, इथं पण डी घेतलाय, इथं पण डी घेतलाय. आपण डायरेक्ट काय करूया, डी चेक करूया. आता डी काय सांगितलंय, सर्व घोडे गायी आहेत. आता सगळे घोडे गायी आहेत करे, तुमच्या गायी इकडे आहेत आणि घोडे इकडे आहेत, म्हणजे एकही गाय घोडा नाहीये आणि एकही घोडा गायी नाहीये. 100% हा निष्कर्ष चुकीचा आहे. पण त्यांनी प्रश्न काय विचारलाय, अचूक निष्कर्ष ओळखा. म्हणजे डी चुकीचा असेल तर 100% हा पर्याय आपलं उत्तर असणार नाहीये, हा पण पर्याय आपलं उत्तर असणार नाही आणि हा पण पर्याय आपलं उत्तर असणार नाही. 100% आपलं उत्तर काय असणार आहे, नोटा म्हणजेच यापैकी नाही. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अशाच नवनवीन प्रश्नासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.